कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास ग्रामस्थ मंडळ कास आयोजित KMCC चषक 2025 पर्व क्रमांक 1 क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं रणांगण, क्रिकेटची रणभूमी, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा थरार. आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेचा चर्चा राहणार आहे. बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा होईल. खूप चांगली मॅच अगोदरची आपण पाहिली. जाधवंबरी संघाने सामना जिंकलाय. उद्घाटन समारंभासाठी जर आपण विचार केला तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळूदादा पवार यांच्या शुभ हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ आपण संपन्न केला. त्याचबरोबर संपूर्ण कास ग्रामस्थ देखील उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ झाल्यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात केली. खूप चांगली स्पर्धा आहे. अगदी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक पारितोषिके आहेत, अनेक मेजवानी आहेत. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळेल, अनुभवता येईल. जाऊया मैदानामध्ये. पंचांत येतोय ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. यस, बॅटर मैदानामध्ये सज्ज झाले. स्ट्राईक एंडला नितीन सुर्वे ज्यांच्या पाठीशी कित्येक वर्षाचा अनुभव आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत. श्रेयश एक युवा खेळाडू. यस, पहिलाच बॉल पॉइंटमध्ये, फिल्डर आहे, होणार नाही चुकी, टिपलाय जाईल आणि पहिल्याच बॉलवरती नितीन सुर्वेंचा संपलाय खेळ. बॅटर बॅक टू द डगआउट. यस, पहिली मॅच मध्ये देखील अशाच प्रकारचा खेळ झाला होता. अगदी शेंबडी आणि जाधवंबरी संघाची मॅच. पहिल्याच बॉलवरती आदित्य साळुंके हे बॅटर देखील आउट झाले होते आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती समोर गोलंदाज निवृत्ती शिंदे आपल्याला कोरगळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अगदी निवृत्ती शिंदेचा विचार आपण केला तर समालोचक देखील आहेत, क्रिकेट देखील खेळतात. एक गोड सुमधुर आवाज आहे. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील एक गोड आवाज. कासगावचे कोरगळ गावचे सुपुत्र आहेत. खूप चांगलं समालोचन करतात. त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. परंतु एक गोष्ट जर आपण विचार केला तर क्रिकेट बरोबर समालोचन या दोन्ही गोष्टी एक सोबत होणं थोडंसं कठीण असतं. परंतु त्यातूनही वेळ काढून आपल्या कलेला कुठेतरी वाव देत आहेत. आवड आहे आणि आवड म्हटल्यानंतर सवड ही काढावीच लागते. खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून देखील खेळलं गेलं आहे. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आज P1चं पहिले षटक हाताळत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. समोर नितीनदादा सुर्वे होते, यांच्याकडेही अनुभव होता. परंतु थोडासा कुठेतरी फटका बसला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. बळीराम किर्दत एक लेजंड क्रिकेटर आहेत. फटका सजवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू वन बाउन्स करतोय, सीमा पार येतोय तो दणदणीत खणखणीत चौकार. बळीराम किर्दत यांच्याविषयी जर आपण विचार केला तर अगदी कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. एक काळ गाजवला होता, अजूनही गाजवत आहेत. तीच दशक तोच दरारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर आपण मैदानामध्ये विचार केला तर समोर त्यांचे चिरंजीव आहेत. श्रेयश घरच्या तालमीमध्ये तयार केलाय. येस, स्विंग अँड मिस येतो तो डॉट बॉल. मुलगा आणि वडील दोन्ही एक सोबत क्रिकेट खेळतात. बघा, काळाची गरज आहे. प्रत्येकाला आवड असते, एक तरी तयार करायचा असतो. आपली एक वाटचाल असते आणि ती वाटचाल चालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. अगदी क्रिकेटपासून थोडेसे दुरावले असले तरी माझा मुलगा आहे, मी त्याला ट्रेन करतोय. तो चांगला क्रिकेट खेळतोय, त्यालाही क्रिकेटमध्ये उतरायचं आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या गावासाठी देखील खेळायचं आहे. माझा गाव माझा अभिमान एक टायटल आपण आज या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन. अगदी सुसज्ज व्यासपीठ आहे, आकर्षक ट्रॉफीज, अनेक पारितोषिक, भरघोस पारितोषिकाची लयलूट या स्पर्धेमध्ये केले. अगदी पर्व क्रमांक पहिला आणि पहिल्याच पर्वामध्ये अप्रतिम आयोजन. येस, पॉईंटच्या वरून डीप रिजन मधून चेंडूला पाठवून दिलाय. हा देखील धमाका येतोय. बळीराम किर्दत यांच्या बॅटमधून चौकार आलाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 8 धावा झालेत. 0.5 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप P1 षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. निवृत्ती शिंदे निघालेत. येस, हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क होत नाही. येतोय तो डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम KMCC कास टीमचा धावफलक पोहोचलाय 1-8. हे सुरुवात खूप चांगली झाली. मी अगदी म्हणेल नितीन सुर्वे जरी माघारी परतले असतील तरी त्यांची जागा पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये 2 चौकार आलेत आणि 2च चौकारांच्या साहाय्याने धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचलाय कोरगळ संघ. जर आपण विचार केला तर या सीझनमध्ये टीम थोडीशी बॅकफुटला आले, पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालेत. आज काहीतरी करण्याचा विचार मानस मनामध्ये आखलाय. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येकाचा वाईट दिवस असतो, एक वाईट काळ असतो. तो वाईट काळ तुम्हाला नवीन दिवसाची देखील सुरुवात करून देतो. आजचा दिवस कोणाचा असेल, कारण
स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. KMCC चषक 2025 पर्व क्रमांक 1. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 सुरेश शिंदे ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमधून खेळत आहेत. अनेक लीग स्पर्धा खेळत आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. शून्यातून विश्व निर्माण केलंय. येस, पहिलाच बॉल बॅटची कडा लागली होती. पॅडी शिंदे होते, थोडीशी कुठेतरी मिसफील्ड झाले, परंतु एफर्ट्स दाखवलेत, प्रयत्न पूर्णपणे केलाय. एक सिंगल रोखू शकणार नाहीत. एक धाव नक्की स्कोर कार्डवरती जमा केली जाईल. हे सुरेश शिंदेविषयी आपण चर्चा करत होतो. अगदी बघा, शांत आणि संयमी क्रिकेट आहे. कित्येक स्पर्धा खेळतायत, कोणत्याही गोष्टीचा गर्व नाहीये, घमंड नाहीये. मी प्लेयर आहे, मी माझा गेम दाखवतोय, ही गोष्ट कुठेतरी प्रत्येकाच्या हृदयाला अगदी स्पर्श करते. सुरेश शिंदे शांत आणि संयमी क्रिकेटर. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या बरोबर आपल्या गावचं देखील नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षराने कोरलंय. सुरेश शिंदे, जेवढं नाव मोठं आहे तेवढा खेळ देखील मोठा आहे. कमी वयामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, अनेकांचं मार्गदर्शन घेतलं. सल्ला खूप महत्त्वाचा असतो. लेजंड क्रिकेटर आहेत. अगदी कोरगल टीममध्ये आपण पाहिलं तर विशू शिंदे आहेत, निवृत्ती शिंदे आहेत, सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असतात. परंतु कोणत्या गोष्टीचा गर्व नाहीये. क्रिकेटमध्ये गर्व चालत नाही. गर्वाचं घर कधीही खाली असतं. तुम्ही क्रिकेट चांगलं खेळताय, त्यापेक्षा अजून कशा प्रकारे मी चांगला खेळ करेल याच्याकडे तुमचं लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे. एक स्पर्धा जिंकली किंवा एखादी टुर्नामेंट जिंकली म्हणजे क्रिकेट खेळलं, संपूर्ण सीझन जिंकलं असं होत नाही. प्रत्येक काळाविषयी बदल होत जातो. प्रत्येक दिवस हा बदलत असतो. फक्त संयम खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही प्रत्येक स्पर्धा चांगला खेळण्याचा प्रयत्न कराल. कारण क्रिकेटमध्ये छोटं फॉर्मॅट झालंय. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत आहोत. 3 षटकांच्या स्पर्धा आहेत. छोटं फॉर्मॅट झालंय. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागतं, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं. परंतु क्रिकेट बरोबर तुमचं नावही होतंय, तुमच्या गावाचं नाव होतंय. क्रिकेटमध्ये पैसा महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचं काय असेल तर चषक, आणि या चषकांवरती आपलं नाव कशा प्रकारे कोरलं जाईल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. या स्कोर कार्डकडे वळूया. टोटल धावा झालीत 11. गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश शिंदे आहेत. एस ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. येतोय तो डॉट. सुरेश शिंदे अप्रतिम गोलंदाजी. अद्याप या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. 3 धावा खर्च केलेत, परंतु त्यामध्ये 2 डॉट देखील आलेत. तसंच तसं प्रत्युत्तर कुठे ना कुठेतरी मैदानामध्ये करताना पाहायला मिळते. धावा करणं खूप महत्त्वाचं आहे. येस, जर आपण पाहिलं तर स्लिपमध्ये फील्ड आहेत, परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर एस्टेनचा वेध घेतोय आणि फलंदाज बळीराम किर्दे त्यांना देखील माघार परतावं लागेल. येस, थोडासा मोठा धक्का मी म्हणेल नक्कीच बसलाय. कारण सुरुवातीला नितीन सुर्वे हलक्यामध्ये परतले, त्यानंतर बळीराम किर्दे यांनी कुठेतरी जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून 2 चौकार देखील आले. परंतु या षटकामध्ये 3च धावा खर्च केलेत आणि 3 धावेच्या अखेरीस 2 ओव्हरच्या अखेरीस स्कोर कार्ड 11 धावा. येस, 12 बॉलमध्ये 11 धावा खर्च केलेत. अप्रतिम स्पेल. अगदी 2 षटकं अप्रतिम राहिलेत. आज स्वप्न कोणाचं पूर्ण होईल? कारण या सीझनमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये एक नवीन संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये टॉप रँकिंगमध्ये जर कोणता संघ असेल तर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय धावली संघ, ज्याने 3 पारितोषिकं पटकावलेत. टॉप पोझिशनला अजूनही विराजमान आहेत. पहिली स्पर्धा असोसिएशन चषकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सुरुवात झाली, थोडेसे पुन्हा बॅकफुटला आले. त्यानंतर पुन्हा सलग 2 स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक देखील पटकावलाय. त्यांची मॅच होईल. हा संपूर्ण दिवसभर प्रत्येक संघ लढला जाईल, झगडला जाईल या चषकांसाठी, या स्पर्धेच्या मानासाठी. स्पर्धा का महत्त्वपूर्ण आहे? पर्व क्रमांक 1 आहे. स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे टीम कास्टची, स्पर्धा आहे ग्रामस्थ कास्टची. अगदी जागतिक वारसास्थळ लाभलेला हा कास पुष्प पठार संपूर्ण जगभरात चर्चा आहे, प्रसिद्धी प्राप्त केले पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या हंगामामध्ये कास पुष्प पठार प्रत्येकाला पाहायला मिळतं. अनेक प्रेक्षक वर्ग अगदी परदेशातून देखील भेट देतात. नाव मोठं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा देखील नावाला शोभेल अशी स्पर्धा आज नवी मुंबई शहरामध्ये आयोजित केलंय. अप्रतिम नियोजन आहे. श्रेयश, येस, फटका हा सुरेख खेळलाय. कव्हरमधून क्षेत्ररक्षक आहेत सुनील, झेल ड्रॉप केलाय. 2 धावा पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम पत्करले. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण केलेत.
स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती पोहोचलाय. अंतिम षटक आहे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील, कारण जर आपण विचार केला तर कोरगड संघ अगदी फलंदाजी क्रम आपण पाहिला तर 5 ते 6 बॅटर चांगली बॅटिंग करू शकतात, तेवढी क्षमता आहे. बॅटची कडा, नशिबाची साथ लाभले, क्षेत्ररक्षक वेगाने जातील, लागले रेस, परंतु जिंकलाय तो चेंडू, मिळतील धावा त्या 4. येतोय धमाका चौकार. शेवटच्या षटकावरती कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. धावफलक 20 आकड्यावरती पोहोचला. अद्याप 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका अगदी सन्मानजनक स्कोर बनेल. 30+ धावा येणं खूप महत्वाचं आहे. 360 मैदानी, अगदी बॅटला कुठेही बॉल लागू द्या, धावा जमा होणार आहेत. तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. कोरगड संघ नक्कीच प्रयत्न करतोय, परंतु कास संघ कुठेतरी लडखडताना पाहायला मिळालेत. येस, ब्लॉक होलचा चेंडू ऑफ साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने सुरेश शिंदे, त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेत. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, हौसला रखे हरदम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ ही प्रत्येकाला संधी देते. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये अनेक इतिहास घडलेत, अनेक रेकॉर्ड बनलेत, अनेक रेकॉर्ड मोडलेत. येस, चेंडू आपटलाय. ऑफ साईडला फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सुनील शिंदे वेगाने येत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून फेकी केली जाईल, त्या दरम्यान धावा मिळत आहेत त्या फक्त 2. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2 धावा होत आहेत आणि 3 षटकं पूर्ण होत आहेत. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 24 आकड्यावरती पोहोचला आणि 25 धावेंचं माफक असं आव्हान आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचे प्लीज. तेटली शिवाजीवाडी टीमचे कॅप्टन आणि चोरगे उमरी टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी लगेच या. तेटली शिवाजीवाडी आणि चोरगे उमरी प्लीज आपण लवकर यायचंय. या ठिकाणी टॉस केला जाईल. चला टॉस साठी प्लीज या. तेटली शिवाजीवाडी टीमचे कॅप्टन आणि चोरगे उमरी टीमचे कॅप्टन. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. अगदी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन, कास पठार सातारा अंतर्गत कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास आणि ग्रामस्थ मंडळ कास यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई शहरामध्ये भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा 16 आज आपल्या भेटीला आला. अगदी KMCC चषक 2025 पर्व क्रमांक 1. चला टॉस साठी या प्लीज. तेटली शिवाजीवाडी टीमचे कॅप्टन आणि चोरगे उमरी टीमचे कॅप्टन. प्लीज जरा फास्ट आहे, मॅच ऑन व्हायच्या अगोदर तुम्हाला यायचंय. येस, टॉस साठी मी विनंती करतो सतीश दादा किर्दत यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं. या ठिकाणी टॉस केला जातोय. तेटली शिवाजीवाडी विपक्ष चोरगे उमरी. येस, टॉस केला जातोय. कॉल कोण करेल? येस, छापा कॉल केलाय. टॉस जिंकलाय टीम चोरगे उमरी. मॅच खूप चांगल्या पाहतायत आपण. 2 मॅच ही दुसरी मॅच चालू आहे. महत्त्वपूर्ण निर्णय काय असेल? बॅटिंगचा. येस, बॅटिंग घेण्यामागचं कारण काय असेल? कारण जर आपण पाहिलं तर 360 मैदान आहे, धावा थोड्याशा कमी होत आहेत, तरी आपण बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. काय असेल यामागचं कारण? कारण काय नाही, ॲक्च्युली फर्स्ट बॅटिंग असेल तर प्रेशर नसतो चेसिंगचा.
नक्कीच प्रेशर कुठेतरी हटवायचं आहे आणि समोर टीम आहे. बॅटिंग आपण घेतले, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 35+. येस, तेटली संघासोबत लढायचं आहे. तेटली शिवाजी टीम यंगस्टार आहेत, सर्व युवा खेळाडू आहेत. समोर यावेळी चोरगी उमरी संघ आहे. कशा प्रकारे वाटतंय मैदान? आपण टॉस जरी हारला असला तरी आपल्या वाटेला आले क्षेत्ररक्षण, किती धावांपर्यंत रोकाल? नक्कीच 30 ते 25 आपण रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मागील स्पर्धेमध्ये देखील आपला खेळ चांगला राहिला होता. या मॅचमध्ये काय बदल असतील का? नाही, बदल काही नाही, सेम टीम आहे, पूर्ण जोशमध्ये खेळ. येस, नवी मुंबई शहरामध्ये स्पर्धा आहे, अगदी 360 मैदान. या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे, 360 ग्राउंड आहे, खेळायला खूप मजा येईल. येस, थँक्यू सो मच. दोघांनाही या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. थँक्यू सो मच. येस, जाऊया मॅचकडे. सेकंड इनिंगची मॅच ऑन होते. अगदी पहिला बॉल जर आपण पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश आहेत आणि पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत. स्ट्राईक एंडला बॅटर निवृत्ती शिंदे, नॉन स्ट्राईक एंडला सुरेश शिंदे. एक आक्रमक फलंदाजी करणारी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. येस, हा देखील फटका सजवलाय, सुरेख अप्रतिम स्ट्रोक येतोय. अगदी डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार होतोय. येथील त्या 4 धावा चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळते का? अगदी जर आपण पाहिलं तर निवृत्ती शिंदे इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतायत, सुरुवात केले, इरादे स्पष्ट केलेत. हा देखील फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल चेंडू सीमा पार. लॉंग लेग रिजन चिरून मिळतील त्या 4 4 4 4 4. आणि या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक येते. अगदी 25 धावांचे टार्गेट आहे आणि पहिल्याच 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केलेत. ही मजा असते 360 मैदानची. अगदी तुम्ही P1चं षटक खेळताय, षटकार मारण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला गॅप शोधायचा आहे. 2 क्षेत्ररक्षक असतील, एक लॉंग ऑफ ठेवला, एक लॉंग ऑन आहे, बाकी संपूर्ण मैदान तुम्हाला खाली. अगदी गॅप शोधायचा आहे आणि गॅपमधून मनगटाचा वापर करा, टायमिंग प्रॉपर करा, चेंडू जज करा, तुम्हाला 4 धावा नक्कीच मिळतील. आणि पहिल्याच बॉलपासून अगदी 3 बॉलवरती 3 चौकार ठोकलेत. येस, यावेळी देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, कुठेतरी कमबॅक केलंय. 25 धावा रोकायच्या आहेत आणि पहिल्या 3 बॉलवरती 12 धावा आपण खर्च केले, तर पुढील बॉल देखील रोखणं खूप महत्त्वाचं आहे. कमबॅक करायचं असेल तर ही जोडी तोडावी लागेल, कारण कोरगळ संघ जर आपण पाहिलं तर किती टार्गेट असू द्या शेवटपर्यंत लढत देणार. यावेळेस लो स्कोरिंग मॅच बनले. लो स्कोरिंग मॅचमध्ये देखील आहेत तुम्हाला धावा 25 आणि सुरुवात गोड झाली तर शेवट ही गोड करण्याचा प्रयत्न करावा लागेल. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ जो वेळेस आनंद घेता येईल तो आनंद घेण्याचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? येस, बॅटची कडा लागली आहे का नाही? येतो तो एक्सलेंट डिलिव्हरी, डॉट बॉल. कमबॅक केलाय. अगदी पहिल्या 3 वरती 3 चौकार खर्च केले, त्यानंतर एक वाईट देखील आलाय. 13 धावफलक 13 वरती पोहोचलाय. म्हणजे मॅच अजूनही बनू शकते, कारण क्रिकेटमध्ये क्रिकेटचा इतिहास आहे, ज्यापर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणता येत नाही. येस, क्लासिकल फटका खेळलाय, चुकी केले. हा झेल होता, केले चुकी, चुकीचा परिणाम असेल त्या 4 धावा. येस, चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण केले. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावफलक पोहोचलाय 17. मग अजूनही जर आपण विचार केला तर 8 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू अवशेष आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 8 धावींची आवश्यकता आहे. सुरुवात खूप गोड केले. हा झेल होणं खूप महत्त्वाचं होतं. युवा क्षेत्ररक्षक होते श्रेयश, कुठेतरी चुकी केले आणि ही चुकी थोडीशी महागात पडू शकते. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. हे सगळं कास्ट टीम मधून जर आपण पाहिलं तर युवांना संधी दिली जाते. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या अगोदर जर आपण पाहिलं तर नितीन सुर्वे गोलंदाजी करायची, शरद किर्दत गोलंदाजी करायची, परंतु यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये युवांना चान्स दिलाय. स्पिनर आहेत. येस, पहिल्याच बॉलवरती केलाय हल्ला, हल्ला बोल, चेंडू सीमा पार, येतोय तो धमाका षटकार.
पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती निवृत्ती शिंदेच्या बॅटमधून चौकार आला होता, परंतु या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हे असे तुम्ही खराब गोलंदाजी करणार असाल तर धावा देखील त्यावरती येणार. खराब चेंडू होता, अकुट टप्प्याचा चेंडू, लक्ष प्रॉपर आहे, समोर बॅटर आहे, तेवढाच प्रेशर आहे. स्लोअर बॉल टप्प्यात आलाय, केलाय कार्यक्रम, उडवून दिलाय, चेंडू जाईल सीमा पार, येतोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर, धमाकेदार षटकार आणि मॅच होते विन. येस, अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये सामना क्लिअर केलाय. 2 चेंडू फेस केले आणि दोन्ही बॉलवरती आक्रमण केलंय, अगदी 2 षटकार ठोकलेत. म्हणजे आजचा दिवस कुठेतरी कोरगल संघ काहीतरी अजुबा करण्याचा प्रयत्न करेल. येस, अभिनंदन विजय संघाचं, अभिनंदन पराभूत संघाचं कौतुक. खूप चांगली स्पर्धा आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला तेटली शिवाजीवाडी, दुसऱ्या बाजूला चोरगे उमरी. मॅच खूप चांगली रंगतदार मॅच ही देखील पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम चोरगे उमरी.